नमस्कार, मी संदीप पवार. आपण पाहत आहात न्यूज 9 पालघर. 2 दिवसापूर्वी एक मोठी गोष्ट झाली की एक शिक्षिका तलाठी ऑफिसमध्ये गेली असता त्या तलाठी ऑफिसर, त्याचं नाव आहे विलास केरे, ज्याने त्या महिलेबरोबर खूप चुकीची वागणूक केली, तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. पुढे काय झालं हे आपल्याला मी सांगतो की फ्रायडेला ती महिला गेली असता तिच्याबरोबर हा प्रकार घडला. त्या महिलेने तिकडनं सरळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याची कंप्लेंट केली. पोलिसांनी त्याला अटक केली, पण संध्याकाळी परत त्याला सोडून देण्यात आलं. महाराष्ट्र शासन आपल्या अधिकाऱ्याला किती सांभाळते हे याच्यावरनं कळतं. पण नंतर जनतेचा आक्रोश पाहता, महिलांचा आक्रोश पाहता त्याला परत रविवारी अटक करण्यात आली. शनिवारी वसईच्या महिलांनी शृंगार त्याग हे आंदोलन केलं होतं. त्याचा परिणाम असा झाला की रविवारी त्याला परत अटक करण्यात आली. आता त्याचं पुढे काय झालं हे आपल्याला कळेल. पण तो अधिकारी हे कृत्य त्याने पहिल्यांदा नाही केलं, तर हे कृत्य त्याने तिसऱ्यांदा केलं. आणि त्याच्यावर इकडच्या अधिकाऱ्यांचा, महाराष्ट्र शासन यांच्या नेत्यांचा किंवा इकडच्या आमदार खासदारांचा डोक्यावर हात असणार. या गोष्टीत काही दुमत नाही, नाहीतर एवढी हिंमत कोण करणार नाही. थोडक्यात सांगायचं तर त्या महिलेने आपली ताकद दाखवली, ती पोलीस स्टेशनपर्यंत गेली. अन्यथा ही बाब उघडणीत आली नसती. आत्तापर्यंत त्याने ही गोष्ट किती वेळा कोणाबरोबर केली असेल हेही आपल्याला माहिती नाही. पण या अशाच आणि याचं पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि पुढचा भाग बघण्यात विसरू नका. न्यूज 9 पालघर.